नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। मी भाग्यश्री उर्फ मोनाली मॅडम। वळूया पुढील बातम्याकडे। कोरड्या विहिरीत पडलेल्या महिलेला मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या जवानांनी जीव धोक्यात घालून सुखरूप जिवंत बाहेर काढले। मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर शाखा मंगरुळपीरच्या जवानांच्या साहसी कार्य महिलेला जीवनदान। प्रतिनिधी अतुल उमाडे, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह। मंगरुळपीर सोनखास शेतशिवार मानोली रोड वीटभट्टीजवळ तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम। पोलिसांकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार सपना राठोड वय अंदाजे 35 वर्ष, राहणार पंचशील नगर मंगरुळपीर ही 29 जुलै रोजी दुपारी 4 वाजताचे सुमारास शहरालगतच्या मानोली रोडवरील सोनखास शेतशिवारातील वीटभट्टी नजीकच्या विहिरीत पडली असल्याची माहिती मंगरुळपीर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळकेसर यांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदापडे यांना माहिती देऊन तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन करिता पाचारण केले। तेव्हा लगेच आपले सहकारी गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल, दत्ता मानेकर यांना शोध व साहित्यासह तात्काळ रवाना केले। टीम घटनास्थळावर पोहोचताच ड्रेसिंग केले असता विहीर ही अंदाजे 40 फूट खोल आणि कोरडी असून त्यात महिला पडलेली असल्याचे निदर्शनास आले। तेव्हा गोपाल गिरे यांनी पथक प्रमुख दीपक सदापडे यांना परिस्थितीबाबत माहिती दिली। फोनवरून संपूर्ण प्लॅनिंग केले आणि क्षणाचाही विलंब न करता रेस्क्यू ऑपरेशन चालू केले। पथकाचा जवान गोपाल गिरे हा वायर रोपच्या सहाय्याने खाली उतरला आणि महिलेला धीर देऊन हेल्मेट घालून दिले आणि खाटेच्या सहाय्याने त्या महिलेला दुपारी अंदाजे 5 वाजताचे सुमारास जिवंत सुखरूप बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। यावेळी घटनास्थळावर उपस्थित मंगरुळपीर पोलीस ठाण्याचे किशोर शेळकेसर, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद थोरवे, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय पवार, गावातील नागरिक तसेच नातेवाईक हजर होते। यावेळी स्थानिक नागरिकांनी बचाव पथकाच्या साहसाचे आणि तत्परतेचे कौतुक केले, अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदापडे यांनी दिली आहे। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी अतुल उमाडे। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच नवनवीन बातम्याकरिता बेल आयकॉन दाबा आणि बातमी आवडल्यास शेअर जरूर करा। मी मोनाली मॅडम घेते रजा। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार।